माजलगावचं तळ आज आम्ही पाहतो की या वर्षामध्ये तसं पाहिलं तर माजलगाव भागामध्ये बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पाहिजे तसा पाऊस नसल्या कारणाने आज माजलगावचं जे धरण आहे आम्हाला या अवस्थेमध्ये पाहायला मिळतं, जे हमेशा दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं, परंतु यावर्षी पूर्ण रिकामं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. याचं कारण आहे पाऊस चांगल्या प्रकारे पडला नसल्या कारणाने. या माजलगावच्या धरणामुळे आमच्या माजलगाव शहराची, बीडची वडवणी असेल की अनेक हजारो गाव असतील त्याची तहान भागवली जाते. याच माजलगावच्या धरणावर आमचा माजलगाव शहराचा, बीडचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि म्हणून यावर्षी या धरणाची अवस्था अशा प्रकारे झालेली आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून पाऊस जास्त नसल्या कारणाने आज कोरडं झालेलं धरण, या ठिकाणी रिकाम असणारं धरण, पाण्याचा साठा त्या ठिकाणी भरपूर नसलेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी आहे. बीड जिल्ह्यात आणि माजलगावमध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी असल्या कारणाने आज आमच्या माजलगाव शहरामध्ये जे धरण आहे ते धरण मध्ये पाण्याचा साठा कमी असलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर पाऊस पडला नाही तर भयानक समस्याला आम्हाला सामोरे या ठिकाणी जावं लागेल. पाण्याचा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल आणि म्हणून या ठिकाणी माजलगावच्या धरणामध्ये विपुल पाणी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे असतं, परंतु यावर्षी पाणी या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध या धरणामध्ये आहे. थँक्यू. माजलगावचं धरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहा या धरणाची अवस्था